सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपची एका हाती सत्ता, दीपक वैद्य अध्यक्ष, इंद्रजित पवार उपाध्यक्ष, बिनविरोध। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत दीपक वैद्य यांची अध्यक्षपदी तर इंद्रजित पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। ही निवड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली। जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 38 सदस्य भाजपचे निवडून आल्याने जिल्हा परिषदेत भाजपची एका हाती सत्ता प्रस्थापित झाली आहे। जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे। अध्यक्षपदी बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथील सदस्य दीपक वैद्य यांना संधी देण्यात आली असून उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून निवडून आलेले इंद्रजित पवार यांची निवड झाली आहे। अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य आणि उपाध्यक्षपदासाठी इंद्रजित पवार यांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। भाजपने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला अध्यक्षपदाची संधी दिल्याचे विशेष मानले जात आहे। दीपक वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे समर्थक असून इंद्रजित पवार हे भाजपचे प्रदेश सदस्य शहाजी पवार यांचे बंधू आहेत। निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी शुभेच्छा दिल्या। दरम्यान निवडीनंतर नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व प्रभावीपणे काम करून राज्यात नाव उज्ज्वल करण्याचा संकल्प व्यक्त केला। दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली। तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी श्री इंद्रजित गुलचंद्र पवार यांच्या नावाने 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत। दोघं नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात येते। सदस्यांनी कृपया थांबून घ्या।